हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे. आणि काल एक कमेंट आलती की ताई तुमच्या देवघराचा प्लीज टूर द्या. याच्या अगोदर पण आलती, पण आता देवघर आपण प्रत्येक याच्यामध्ये पूजा वगैरे दाखवतो, तर त्यातनं आम्हाला असं वाटायचं की दिसतंय सगळं, त्याच्यामुळे असं डीपली कधी सांगण्याचा विचारच केला नाही. पण त्याला भरपूर लाईक्स पण होते आणि याच्या अगोदर पण कमेंट्स आलत्या, तर म्हटलं चला आज फायनली सांगावा. तर टूर काय पहा, प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपले देवांचे टाक असतात, जे जुने एकदम पहिल्यापासून जे टाक असतात देवाचे, तेच आपल्याला पुढं तसेच चालू ठेवावे लागतात. तसेच आमच्या देवघरामध्ये सुद्धा पहा, या अशा पद्धतीचे 7 टाक आहेत देवांचे. त्यानंतर आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती आहे. पुन्हा जे श्रीयंत्र असतं पहा, आता बऱ्याच ताईंना माहिती असेल, त्याला कुमकुम याचा अभिषेक वगैरे करावा लागतो, अर्चना करावा लागते, तर ते श्रीयंत्र सुद्धा आहे. पुन्हा गाय माता गाय आणि वासरूची एक छोटीशी प्रतिमा आहे. अन्नपूर्णा देवीची एक छोटीशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा आहेत. असे जे पण सगळ्यांच्याच देवघरामध्ये जे देव असतात ना, तेच, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये. परत तांदळामध्ये 5 कवड्या ठेवलेल्या आहेत. हळदी कुंकू त्याच्यावरती वाहिलेलं असतं. म्हणजे हे ज्या नॉर्मल गोष्टी आहेत, बऱ्याच ताईंना, मला असं वाटतं 99% ताईंना माहितीच असतात. याच्याबद्दल मला सांगायची गरज नाही. फक्त एक्स्ट्रा काय आहे की जे बाकी यंत्र वगैरे असतात पहा, शुभयंत्र वगैरे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, ते ठेवलेले आहेत. उंबरठ्यामध्ये अशा प्रकारचे चांदीचे पावलं आणि स्वास्तिक लावलेलं आहे. आणि एक्स्ट्रा फक्त काय ऍड केलेलं आहे आम्ही, आमच्या जे देवघर आहे, देवघर आहे, देवघराचे तिथं जे दीप लक्ष्मी माता आहेत ना, त्या ठेवलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल पण 1-2-3 वेळा कमेंट्स आलते की ताई तुम्ही ह्या कुठून आणल्या, ऑनलाईन मागवल्या असल्या तर लिंक द्या. पण आता बऱ्याच ताईंना माहिती आहे, ज्या रेग्युलर व्हिडिओ बघतात, तर ते ऑनलाईन मागवलेल्या नाहीत, आपण त्या विकत आणलेल्या आहेत मार्केट मधनं. तर आता माझ्याकडनं ताईंनो पहा, असं छोटंसं आज कांड झालं घरामध्ये. आता देवघराबद्दल आणखीच डिटेल टूर तुम्हाला पुढं सांगते मी. तर ध्रुव मला म्हणला की आई मला पॉपकॉर्न बनवून दे, आणि मी काय केलं, कुकर तापायला ठेवला आणि बाहेर निघून गेले. ध्रुवनीच मला म्हणला मी फिशिंग करतो आई, बाहेर आहे. तर ते मी बाहेर याचा व्हिडिओ घेत बसले आणि आतमध्ये मी आले, म्हणलं कुकर तापलाय, चांगला कुकर तापलेला लागतो पॉपकॉर्न बनवायला. त्याच्यात तेल टाकलं, तेल टाकताच ते तेलाने आग पकडली. वरती चिमणी वगैरे चालू होती. पटकन कुकर उचलला आणि खाली जमिनीवरती ठेवला. तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये, पूर्ण घेतला नाही, पटकन कॅमेरा लगेच बंद केला. खाली जमीन वगैरे चांगली तापलीच होती. कुकर पण चांगलाच काळा झाला. आता घासायला त्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. चला, हे पहा, अशा पद्धतीचे पॉपकॉर्न घरामध्ये आणून ठेवत असतो आम्ही, आणि रोज म्हणलं तरी हे मुलांना देतो. तर आता हे याच्या कम्पेअर, हे जे पॅकेटचे पॉपकॉर्न असतात त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी पहा पातळ लिक्विड असतं, आणि ते पॉपकॉर्न आपण बनवले की जीभ आपली, तोंड असं ड्राय पडतं, कसं तरी वेगळंच, घसा वगैरे काहीतरी वेगळीच फिलिंग होते. त्याच्यापेक्षा हे कधीही चांगले, हे सुट्टे माक्याचे जर आपण आणले ना दाणे, आणि ते केले ना, ते कधी पण छान, म्हणजे त्यांनी काहीच होत नाही. जसे मार्केटमध्ये मिळतात ना, सेम ॲज इट इज तसेच होतात. आता चॉईस आपली, आपल्याला बटर पॉपकॉर्न बनवायची की कसे बनवायचे. कढई चांगली तापून द्यायची. पहा, कधी कधी काय होतं की आपण म्हणतो अरे चांगले नाहीत हे मक्याचे दाणे, पॉपकॉर्नच फुटले नाही. पण ते न फुटायचं कारण काय असतं, भांडं व्यवस्थित तापलेलं नसतं. तर मग कढई तापून द्यायची, थोडंसं तेल टाकायचं, चमचाभर हळद मीठ टाकायची, छान असं मस्त मिक्स करून घेते पहा, आणि झाकण ठेवून द्यायचं. पण ही सगळं प्रोसेस करायला कढई चांगली तापलेली पाहिजे. स्टार्टिंगला गॅस एकदम फुल पाहिजे, नाहीतर बारीक गॅसवरती केलं की ते जळतात, होत नाही. आता व्हायला लागलेत, याच्यावरती मी लगेच झाकण ठेवून दिलेलं आहे. काय आहे की अगोदर स्टार्टिंगला ज्यावेळेस मी आणले त्यावेळेस माझ्याकडनंच झालं नाही. मी म्हणलं असं कसं झालं, दुकानदार तर म्हणले होतात व्यवस्थित, मग नसतील होत, पॅकेटचेच होत असतील. पण मग नंतर मी परत दुकानात जाऊन विचारलं, तुम्ही म्हटले की हे व्यवस्थित होतंय, पण ते झालेच नाही, म्हणलं फुटलेच नाही. मग त्याला रिझन काय, ते म्हणले तुम्ही व्यवस्थित कढई वगैरे तापून द्या, तरच ते चांगले होतील. पहा, एवढ्या मकाच्या याच्यामध्ये कढईभर छान असे पॉपकॉर्न झाले. तर अर्धे तर मुलं घेऊन पण गेलेत. फुल कढई एकदम भरलेली होती, अगदी मस्त. थोडंसं बटर आणि थोडा मसाला टाकला की जे बटर पॉपकॉर्न होतात ना मार्केटमध्ये, अगदी त्या टाईपमध्ये सुद्धा होऊन जातात. तर चला ताईंनो, तर पहा, त्याच्यानंतर परवा जो व्हिडिओ आपण सोडला तर त्याच्यामध्ये पूजा वगैरे दाखवली तुम्हाला. तर बऱ्याच ताईंनी विचारलं की हा जो देवारा आहे याची प्राइस काय आहे सांगा. तर ताईंनो, याच्याविषयी तुम्ही विचारत होता की नेमकं हे कसं, म्हणजे याची प्राइस काय आहे देवाऱ्याची. तर याची प्राइस वगैरे ताईंनो, हे आम्ही
म्हणजे ज्यावेळेस फर्निचरचं काम चालू होतं त्यावेळेस सगळ्यांनाच माहिती, जसं की पहिल्यापासूनच्या जुन्या ताई आहेत ज्या व्हिडिओ आपले कंटिन्यू बघतात तर त्यांना माहिती आहे आपला जे हा जो प्लॅन होता घराचा फार्म हाऊसचा होता, फार्म हाऊस आणि ऑफिस. दाजींचं फार्म हाऊस, आपलं फार्म हाऊस आणि दाजींचं ऑफिस असा प्लॅन होता. त्याच्यामुळे आपण अगोदर कुठल्याच प्रकारचा देवघराचा प्लॅन किंवा मग इथं किचन पाहिजे, इथं देवघर पाहिजे, इथं या कारण घर बनवायचं स्वप्न हे प्रत्येकाचं असतं आणि त्याच्यामध्ये आपण अगोदरच ठरवतो की मला घरामध्ये ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, ही गोष्ट इथं पाहिजे, तिथं पाहिजे. आपण भरपूर प्लॅन करतो पण आमच्या बाबतीत असं काहीच घडलेलं नाही का ग ताई? म्हणजे असं काहीच नाही. जेव्हा दाजींचं ऑफिस पूर्ण इथं तयार झालं, सगळे झाडं वगैरे लावले, सगळं झालं आणि इथलं वातावरण बघून ताई त्यावेळेस उडीसाला होती आणि मी जम्मूला होते. तर सुट्टीला आम्ही असं दिवाळीच्या टायमाला दोघी पण सुट्टीला आलो आणि त्यावेळेस म्हणजे पटापट घराचं काम असं बऱ्यापैकी चाललं होतं. सगळं झालं, फक्त कलरिंगचं काम राहिलं होतं, बाकी सगळं झालं. आणि नंतर फर्निचरचं तर आम्ही बघितल्याच्या नंतर आम्ही म्हणलो की आम्हाला इथंच राहायचंय, आम्ही कुठे जाणार नाहीये. वातावरण नाहीतर आम्ही अजून 2-3 रूम म्हणजे काढल्या असत्या पण आता बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की देवघर हॉलमध्ये नाही जमत. आता नाही जमत ताईंनो, पण हे पहा आमचं लहानपणी ना एका रूमच्या एक रूम मध्ये गेलेलं आहे, छोटीशी एक रूम. आता ज्यांच्याकडे नाहीच आहेत, मुंबई सारख्या घरामध्ये पहा झोपडपट्टीमध्ये अक्षरशः 5x5 6x6 अशा 6x6 फूट अशा छोट्या छोट्या एकदम रूम मध्ये, म्हणजे आपले टॉयलेट सुद्धा काही काही मोठे असतात, एवढे तर त्यांची घरं असतात, अशा रूम मध्ये ते राहतात. मग त्याच्यात त्यांचं सगळं असतं पहा. मग आता आपल्याकडे आहे म्हणून आपण म्हणतो की देवाला सेपरेट रूम असावी. हा जे करू शकतं केलं तर चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यात काही हे नाही. पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करावं, ज्यांचं एकच रूम आहे त्याच्यात त्यांचं किचन, त्याच्यात त्यांचं बेड, त्याच्यात त्यांचं सगळं काही. आणि आमचं जर इथं अगोदरपासून बांधायचा प्लॅनिंग असता तर आम्ही 100% मग एक सेपरेट रूम म्हणजे काय एकदम छान देवारा केला असता, पण नव्हता प्लॅनिंग. त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं, इथं हॉलमध्ये साईडला हे ऍडजस्ट केलं. यांचं इथं हा पूर्ण कॉन्फरन्स हॉल होता, हा जो सगळा होता ना हा सगळा हॉलचं डिझाईन होतं. आणि नंतर राहायचं ज्यावेळेस आमचं ठरलं त्यावेळेस आम्ही बरेचसे प्लॅनिंग याच्यामध्ये चेंज केले असं. तर मग ते फर्निचर चालू होतं त्यावेळेस मग दाई म्हणले कुठं करायचा देवारा, कुठं करायचा. म्हणलं आता बेडरूम मध्ये तर करू शकत नाही आणि किचन मध्ये पण नको. म्हणलं आपल्या घरामध्ये कधी मध्ये नॉनव्हेज होतं, मग किचन आमचं इकडं आमचं चाललं होतं जिन्याखाली जागा होती ना तिथं मोठा होईल, पण मग आम्ही विचारलं तर कारण ते जिन्याखाली पण आपण त्या जिन्यावरनं जाणार येणार, मग म्हटलं नकोच. मग म्हणलं हॉलची जागा बेस्ट म्हणलं, कारण आल्या पण पॉझिटिव्हिटी म्हणजे पूर्ण रूम मध्ये होती. पहिले देवाचं दर्शन होतं आणि असं म्हणलं हॉलमध्येच करू. मग ज्यावेळेस फर्निचर करायचंय ते फर्निचर केलं त्याच वेळेस मग हे सगळं ही डिझाईन दाजींनी चॉईस केली आणि मग त्याच्यानुसार हे बनवलं गेलं. मग त्याला ऍक्च्युअली किती खर्च आला, प्रॉपर किती जागेवर बनवलेला आहे ताई. मग तरी पण याला ताई 35,000 रुपये खर्च येईल, 30 ते 35,000 रुपये. असे जसं पाहायला गेलं तर म्हणजे रेडीमेड देवारे पण असे कप्प्याचे मोठे मोठे मार्केटमध्ये भेटते, जसे पाहिजे तसे. आपल्याला तर उलटा आता ऍडव्हान्स भरपूर काय काय आलेले, ड्रॉवर वगैरे, म्हणजे भरपूर काय 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 करू शकतो आपण. बाहेर ओढलं तर चेअर होती, ऍडजस्टमेंट नुसार भरपूर देवाऱ्यांचे प्रकार आलेले आहेत. आणि मग हे पाठीमागे जे ऍक्रेलिक असते, ओम आहे इथं, आम्ही ओम श्री आपण काही पण करू शकतो. बऱ्याच काही माहिती पण असं गणपतीचं, आपल्या गणपती बाप्पाचं काही पण, स्वामी समर्थ त्रिशूळ येतं, काही पण करू शकतो आपण. याच्यामध्ये लाईट लागते पण आता याची लाईट गेली आहे, म्हणजे ती जाय थोडा लाईटीचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ती गेली. मग परत नीट करणंच नाही झालं, मग ती तशीच राहिली आता. आणि या घंट्या दाजींनीच आणल्या होत्या, म्हणल्या देवाऱ्याला आपल्याला छान दिसतात. ते खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करतात दाजी, की कुठं कोणती गोष्ट छान दिसली त्यांच्या डोक्यामध्ये असतं. त्याच्यानंतर हा जो लॅम्प आहे तर हा लॅम्प पण त्यांनीच आणलेला आहे, कारण ही आयडिया ताईची होती. ताई म्हणली आपण इथं नाही का मधोमध आपण देवाच्या येलो कलरचा बल्ब एक लावतोच ना, कारण आमचा जुना जो देवारा होता त्याच्यामध्ये सिंपल छोटासा मल्टी कलरचा बल्ब होता पहिले जुन्या घरी. मग ताई म्हणली आपण इथं लॅम्प आणून लावतो. हा लॅम्प पण इथं मग ताईच्या आयडियाने हा लावलेला आहे. आणि बाकीचं मग देवाऱ्यामध्ये आपले जेवढे पण काही देव असते ते आहेत. मग बाकी हे ऍडजस्टेबल अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं ट्रे आहे पहा, ट्रे आहे हा, म्हणजे नैवेद्याचं ताट वगैरे पूर्ण बाहेर येतो तो नैवेद्याचं. इथं मूर्ती असल्यामुळं थोडं पूर्ण बाहेर घेता येणार मला,
टेबल होतो म्हणजे बाहेर होतो, नैवेद्य वगैरे बरंचसं सामान आपण त्याच्यावरती ठेवू शकतो. हा पूर्ण असा हे आहे पहा, ट्रे आहे. नंतर मग इथं 2 ड्रावर आहेत, जे अगरबत्ती ते आपण म्हणजे देवाचं सामान काही पण ठेवू शकतो. आणि बाकी मग खाली सगळे देवाचं सामान आहे सगळे, जे की पूर्ण व्यवस्थित अशा रीते आम्ही बॉक्स मध्ये सगळं ठेवलेले. एकात सगळे वस्त्र, एकामध्ये सगळे दिवे वगैरे, वाती, एकात ग्रंथ आहेत सगळे, एकात देवीचे मुखवटे आहेत, आणि अशा पद्धतीचं एकात थोडंसं डेकोरेशनचं सामान, एकात धूप आहे या डब्यात, त्याच्यामध्ये वाती येतं, त्याच्यानंतर ऊद आहे. तर म्हणजे असं पद्धतीने ठेवलंय म्हणजे जेणेकरून सापडतं. आता याच्यामध्ये पण भरपूर काय काय प्रकार आलेले आहेत नवीन नवीन ऍडव्हान्स मध्ये, पण त्यावेळेस जेवढं करता येईल तेवढं करून घेतलं. पण छान वाटतं युनिक काहीतरी देवाचं युनिक नाही. आता ह्या डिझाईन जुन्याच झाल्या बरं का ऍक्रेलिक मध्ये, पण आता ऍडव्हान्स भरपूर. आता हे ना थोडस पहिले बंद होतं, पण मी परत हे अशी डिझाईन बनवायला लावली. आता हे डिझाईन मी बनवायला तर लावली, पण हे क्लिनिंगचं आहे ना, शक्यतो हे लय हार्ड जातं ताईंनो. हे पहा, हे ना असं महिना 2 महिन्यातनं एकदा मी म्हणजे आम्हाला क्लीन करावं लागतं. प्रत्येक वेळी कापड लावायचं, मग ते करायचं, किंवा मग ब्रश असतो ते दिसायला दिसतंय पहा. आता अशा पद्धतीचं हे आम्ही 20 रुपयाचं घेतलं होतं. कुठून घेतलं होतं का आपल्याला? बाजारातूनच घेतलं होतं. असं क्लीन करत बसावं लागतं. प्लेन घेतलं तर सफाईला म्हणजे इझी पडतं, पण आता हे दिसायला छान दिसतं, करताना पण चांगलं वाटतं. केल्यावर कुठली गोष्ट पहा करणं सोपं असतं, त्याच्या इतकाच त्याचा मेंटेनन्स लय अवघड असतो. आता झाडांचं पण पाहायला चांगलं वाटतं, केलं छान आहे, सगळ्यांना आवडतं, पण त्याच्या पाठीमागचं काय स्ट्रगल आहे ते आम्हालाच माहिती आहे. किती पानं घालतात, झाडं पाहायला चांगले वाटतात, फळं पाहायला चांगले वाटतात, पण त्याची पानांची गळती वगैरे आल्यावर किती वेळा झाडू मारावा लागतो. गळतीच्या सीझन मध्ये तर असं झाडलं की असं लगेच सगळीकडे कचरा कचरा होतो पानांचा. पण चला असो, आता हे होतच, पण ते झाडाला फळ येणं आणि ते स्वतःच्या डोळ्यात एकदा बघणं, त्याच्यात खूप मोठा आनंद आहे. जसं काल ताई एक जण ताई काय त्या म्हणल्या, ते काही नाही काही म्हणत असतात, असं आपल्याला सवय असते एखाद्याला. तर त्या काल म्हणल्या की केळीच्या झाडाला केळच येणार ना का दुसरं काय? आपले आंबे पण यायचे, आम्ही आंब्याचे कलम करून घेऊ म्हणत आहे. मला तात्पर्य म्हणायचं ताईंनो हे, की आपण घरामध्ये केळी आणतो. आता आमच्या दारामध्ये केळीचं झाड आहे म्हणून ठीक आहे, पण प्रत्येकाच्या दारामध्ये नाही म्हणजे असेलच असं नाही ना. कारण की मी पण एवढी लहानची मोठं झाली, पण कधी केळीच्या झाडाला केळी पिकलेलं कधी मी आतापर्यंत पाहिलं नव्हतं बरं का. जे ताई खरं आहे ते आहे. आणि फर्स्ट टाइम म्हणजे 2 वर्षापासून जसं आमच्या इथं झाडालाच पिकतात ते मी पहिल्यांदा बघितलं. म्हणून मी जसं व्हिडिओ मध्ये सांगितलं की टायटल पण टाकलं होतं की केळीच्या झाडाला पिकली केळ. आमच्या इथं आंबे पण पिकते. केळ आपण विकत आणतो, हे करतो, कार्पेट मध्ये पिकवतो, कुणी जर दिला आपल्याला तर. पण मग आता असे डायरेक्ट झाडालाच पिकलेले कधी सहसा 80% तरी नाहीच पाहायला भेटत ना ताई. आणि सिटीमध्ये राहणार ताईंना तर काय सगळ्या काही गोष्टी विकतच घ्याव्या लागतात. तर एक कॉमेडीचा भाग राहिला हा, म्हणजे समोरच्या माणसाला म्हणजे आपण जे बोलतोय त्या बाबतीत काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचंय समोरच्याला बी कळलं पाहिजे. नाही कळत, काय काहींची अपुरी बुद्धी असती. चला असो. तर चला, सकाळची पूजा छान झाली होती. आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा, जो की टूर विषयी तुम्ही बोलत होता देवाराच्या, तर हा आपण संध्याकाळी घेतोय. आता दिवाबत्तीचा टाइम झालेला आहे, आज दिवा वगैरे लावायचा आहे, पण म्हणलं पहिले ना व्हिडिओ घ्यावा आणि मग नंतर पुढचे काम करावा. चला असो, आता पुढच्या कामाला सुरुवात करू. आमचं ध्रुवबाळ आहे ना माशांबरोबर खेळतोय. शाळेत ना आले बघा, माशांबरोबर खेळतोय. म्हणजे कसं, चेन आणली विहिरीत मासे सोडलेले आहेत ना, ते मासे खूप मोठाले झालेत आणि ही अशी चैन तो खाली सोडतोय. बघ बरं, मी आता पाहत होते वरती येत होता मासा. त्याला काही खायला लावलं का नुसतं हे बघ वरती घे, थोडं वर घे, वर घे. थांब ओढू नको वर. त्याला तोंडात ते बघ आला. त्याला ते धरून दे, मग वर घेऊ आपण. त्याला काहीतरी खायला पाहिजे दादा तिथं. मग इथं लटकून टाकू मग खायला. मग ते येईन. मग त्याला चावून घे. जा चपाती घेऊन ये घरातून. जा बाबू जा. रुद्र जा, थोडीशी चपाती घेऊन ये. फिशिंग करायची ना. लावा चपाती लावून द्या इथं. नीट लावा, नीट. कसं लावा? नीट. थांबा. वरती वाढायचं बरं का, लगेच वरती वाढायचं.
वरवड त्याला वरवड त्याने घेतली. थांब तू खाऊ दे त्याला, खाऊ दे. रुद्र तुझा क्लास अटेंड कर तू. आणि ध्रुवा बस झाली फिशिंग. चला आता होमवर्क करायला चल बाळा. हा झालं ना फिशिंग. चला आता घेतलं त्याने, वडून घेतलं. नको पकडू ते, बघ तो खातोय आतमध्ये आहे का. नाही होत का जॉईन, मी करून देते. चला आणि इकडे. तर बघा याच्यानंतर आमचा रुद्र बाळाचं काम चाललंय बघा. ध्रुवा काहीतरी शिक ना त्याच्याकडून. ते बघ ना काम करतो आणि तू कुशल मोबाईल घेऊन बसला. कुणाचा मोबाईल आणलाय तू. तर हे पाय एवढं झाडांची कटिंग करतोय आणि होता होईन तेवढं. हे बाबा व्यवस्थित कट कर, नाही तर वाकडं तिकडं केलं तर काहीतरी कुटाणा करशील. व्यवस्थित कट करून ठेव बघा. आणि इकडे हे चिंट्या कसा त्रास देतोय त्या चंदन कस्तुरीला, बघितलं का चिंटू. तर चला तसंच आता मंदिरातली दिवाबत्ती करून घेते आणि मग नंतर घरातली दिवाबत्ती, कारण की आता 6:30 वाजलेत आणि अंधार पडायला लागलाय. तर मला म्हणायचं हे, अरे बापरे बघा चंदन कस्तुरी किती लांब पळत गेली. हा त्रास देतोय त्यांना चिंटू वेडा. तर आता ज्या ताई रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या ताईंचं असं म्हणणं आहे की बऱ्याच दिवसापासून तुमच्या मैत्रिणी कुणी दिसत नाही. आता मैत्रिणी मानल्याच्या नंतर तुम्हाला माहिती मनीषाताई, सुनीताताई, आणखी दुसऱ्या सुनीताताई म्हणजे आपल्या आहेत, पल्लवी ताई, तर ह्या आहेत सगळ्या जणी. तर हे एवढ्यात दिसत नाहीत असं तुमच्या सगळ्यांचं मत आहे. तर अक्काचं असं झाल्याच्या नंतर एक 10-12 दिवस म्हणजे 13 होसपर्यंत सगळ्या म्हणजे रोज जेवणासाठी सकाळ संध्याकाळ 2 टाइम यायच्या, सगळं काही होतं. पण नंतर कसं आहे की सगळ्यांच्या प्रत्येकाच्या मागं प्रत्येकाचे कामधंदे असतात, त्याच्यामुळे जे ते आपल्या कामामध्ये बिझीच असतं. आणि जसं अक्काचं झालं आता 2 महिने पण पूर्ण झाले नाही. येत्या 19 तारखेला त्यांना 21 तारखेला 2 महिने कंप्लीट होते. आणि त्यांचं असं झालंय तसं आम्ही कुठंच गेलो नाही. कुणाच्या बड्डेला नाही, कुणाच्या डोहाळ्या जेवणाला नाही, कुणाच्या साखरपुड्याला नाही. आता रिलेटिव्ह मध्ये आमचे भरपूर कार्यक्रम झाले पण आम्ही कुणाच्याच याला गेलो नाही. आता तुम्ही म्हणता आणि तुमच्यातलेच काही जण म्हणतात की तुम्ही दिंडीत तर गेला होता, पण दिंडीसाठी खरोखर देवाच्या ठिकाणी दाजींचं मन थोडंसं विरंगळवा. आणि आम्हाला आमंत्रण होतं की दिंडीमध्ये तुम्ही या आवर्जून, आणि त्याच्यासाठी आम्ही स्पेशल गेलो होतो. आणि असं वाटलं की आपली भारतीय संस्कृती जी आहे, जी कालबाह्य होत चाललेली आहे, तर ती जपली पाहिजे आपण. तर ह्या हिशोबाने म्हणलं चला देवाचं दर्शनही होईल आणि पाहिजे दिंड्या जातात ज्या पालख्या असतात त्याचंही दर्शन होईल आणि तुम्हालाही सगळं दाखवलं जाईल, शेअर पण केलं जाईल. तर ह्या हेतून बाकी अदरवाईज आम्ही कुठंच जात नाही आणि हे पण नाही. आणि राहिला मैत्रिणींचा प्रश्न, तर आता काही कार्यक्रम असले की माणूस नक्कीच एकत्र येतं. आता वटपौर्णिमा आत्ताच झाली, पण आता अक्कल गेलेले जास्त दिवस झाले नव्हते आणि वटपौर्णिमा सेलिब्रेटच करायची नव्हती, त्याच्यामुळं एकत्र जमलोच नाही. जर केली असती तर नक्कीच सगळ्या जणी दिसल्या असत्या. आणि त्याच्यानंतर परत काही कोणता कार्यक्रम नाही, काय नाही, सण नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे मग विषयच नाही. कॉन्टॅक्ट तसं फोन वगैरे अधून मधून कधी मधी चालू असतो, पण असं स्पेशली व्हिडिओमध्ये मग जसं की पहिल्यासारखं हसणं खेळणं होत होतं, हसी मजाक, तसं आता जास्त दिवस झाले नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्याच मनामध्ये आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा हे झाल्या. आता त्या दिवशी आलता त्यांचा फोन, तर फुलं तोडत होत्या त्या इथं शेतामध्ये, तर आलता फोन त्यांचा, म्हणलं की या फुलं तोडायला थोडंसं. पण त्यावेळेस आपलाच लाईव्हचा टायमिंग होता, तर त्याच्यामुळं आम्हीच गेलो नाही. मग असं झालं. चला असो, अंधार पडायला लागला. चंदन कस्तुरी बाहेर जाऊन गरका मारून आले, गेट कोणतरी उघडं ठेवलंय बघा. ही पोरच काहीतरी बॉल आणायला कुठं काय आणायला जातेत आणि तसेच ठेवते. चला. तर मैत्रिणींनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी ताई चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.